योगेश पाटील म्हणजे चौकारांचा बादशाह आणि गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट गोलंदाज अक्षय सुरेकर. चांगलं युद्ध रंगणार आहे. जबरदस्त हे बॅटल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही फलंदाज देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अक्षय सुरेकरने देखील मागच्या मॅचमध्ये फार प्रभावी गोलंदाजी केली होती. योगेश पाटील ऑन स्ट्राइक. योगेश पाटील इन द कॉम बॉक्स. चांगल्या प्रमाणे सामना इथे या क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे, त्यात काही शंका नाहीये. अक्षयने मात्र चांगली सुरुवात या अगोदर मॅच मध्ये केली होती, परंतु या ठिकाणी एक वेगळ्या अंदाजामध्ये पाहिलं तर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न योगेश पाटील केला. आणि अजय आपण जर योगेश पाटीलचा जर विचार केला तर या सत्रामध्ये दुसऱ्यांदा त्याने लागोपाठ 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. म्हणूनच चौकारांचा बादशाह म्हणून त्याचा उल्लेख होत असतो. पहिल्याच बॉलवर फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी लवकर फिरली. बॉलचा वेग समजून न घेता फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा संथ गतीनं टाकलेला बॉल होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली अक्षय सुरेकरने. चांगली सुरुवात. कुठल्या प्रमाणे पहिल्या चेंडूवरती मात्र इथे या धाव खर्च केली नाहीये. पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एकच पॉवर प्लेचा षटक तुम्हाला खेळायला मिळेल. इथं फुल टॉस टर्न केला. गॅप फार मोठा आहे. मिड विकेटचा फिल्डर जीतू भुईर वेगाने आलाय. ओ वॉटर फिल्डिंग. एकाच हातामध्ये चेंडू तरी कलेक्ट केला आणि तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावांनी संघाचं अकाउंट आणि वैयक्तिक खातं उघडलंय योगेश पाटीलनं. आउटफील्डचा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे जितू. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त 2 झेल टिपले होते. ग्राउंड फिल्डिंग त्याची लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली होती आणि याही वेळेला निश्चित रूपाने काही धावांचं संरक्षण केलंय. 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं योगेश पाटीलनं. ठाण्यांचा गजर पाहायला मिळतोय. वातावरण सध्या पाहिलं तर शांत आहे, कारण मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. हो ऑनसेला पुन्हा टर्न केलाय. अगदी बादशाह आतल्या कडेला चेंडू स्पर्श पुन्हा जितू भोईर. असं वाटतं की इथे हेजिटेशन. ओ हो 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 ओमकारने शेवटच्या वेळेला योग्य वेळेवरती नाकारलंय किंवा मात्र इथे एखादी विकेट्स मात्र प्राप्त करण्याची संधी झाली होती निर्माण या ठिकाणी इताडी संघासाठी. रॉंग एंडला फेक पाहायला मिळाली. गोलंदाजाकडे थ्रो केला असता तर कदाचित इथे विकेट मिळाली असती योगेश पाटीलची, कारण तो फार पुढे निघाला होता दुसऱ्या धावेसाठी. गोलंदाजाला थोडंसं वान केलंय पंचांनी. बॉल टाकत असताना बॉल डिलिव्हर केल्यानंतर फलंदाज आणि पंचांच्या मध्ये तो येताना दिसतोय. अर्थातच डेंजर एरियामध्ये तो पोहोचतोय. 3 धावा फलकावर. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज ओमकार दळवी. अक्षय चांगला वेग प्राप्त करतोय आज. ओ समोर दिसणे हाय मॅट केलाय. फटका अभेद आणि चेंडू सरळ चालला इस्टा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. म्हणजे दोन्हीने पाहिलं तर या ठिकाणी योगेश पाटीलने स्वतःच्या डावाला सुरुवात केली आणि त्याच अनुषंगाने ओमकारने सुद्धा पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण करून स्वतःच्या डावाला सुरुवात केली. 5 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि मात्र या पॉवर प्लेमधील अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. चांगली सुरुवात आतापर्यंत गोलंदाज अक्षय सुरेकर कडून पाहायला मिळते. मागच्या बॉलवर फटका चांगला होता. इनसाइड आउट खेळत असताना 2 धावा पूर्ण केल्या. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो भन्नाट वेग. चांगला बाउन्स देखील प्राप्त केलाय. हार्ड लेंथवर टाकत असताना बीट केलं बॅटरला. जबरदस्त आणि योग्य बाउन्स मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलाय. आज वेगळ्या ट्रॅकमध्ये अक्षय सुरेकर मात्र गोलंदाजी करतो आणि ज्याप्रमाणे त्याच्याकडे मात्र संघाला अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्वक तो कामगिरी करतोय. आणि पॉवर प्लेमध्ये सध्या तरी आपण पाहतोय पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी जानुसपणे इताडी संघाची आपण म्हणू शकतोय. कंजूशी गोलंदाजी. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकातील. चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न राहील आणि केलंय देखील. आणखी एक चांगला बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. आतली कडा फक्त एकदा मिळणार आहे आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 6 धावा फलकावर संथ सुरुवात पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना मेहर 11 बापगाव संघाची. म्हणजे जो कॅप्टन फल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता नाणेफेकी जिंकल्यानंतर जानुसपण इताडी संघाने, तो निर्णय आतापर्यंत आपण इथे योग्य म्हणू शकतोय, कारण तो सार्थ ठरवलाय. अक्षय सुरेकरनं फक्त धावा खर्च केल्या 6. जरूर त्याचं विकेटचं कॉलम खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल स्पेल. आणि विनंती असेल आई गावदेवी पीसी संघाला की आपणही त्वरितच या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतर तुमचा सामना असेल आणि तो सामना असेल या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल. कारण कालचा दिवस आई गावदेवी पीसी संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया मेहर 11 बापगाव की जानुस पडिताडे.
धीमी शुरुआत जरूर है, लेकिन पलटवार कभी भी हो सकता है। लेकिन फॉर्म है इस बल्लेबाज के पास, और योगेश को अभी तक बड़ी पारी खेलते हुए हमने इस टूर्नामेंट में नहीं देखा है। योगी पहले मैच में 13 बनाए थे, 3 चौके जड़े थे। दूसरे मैच में भी शुरुआत अच्छी की थी, 2 चौके लगाए थे, लेकिन जल्दी आउट हुए थे। आणि तीच चर्चा आपण सुरू ठेवली होती की या योगेशला स्टार्ट चांगला मिळतो या स्पर्धेमध्ये, परंतु तो मोठे इनिंगमध्ये डेव्हलप करत नाही. परंतु इथे संधी आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती दैवतच्या विरोधात 2 चौकार पाहिले आपण. ओमकारच्या पाठमधून ते दोन्ही चौकार निघाले. फलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. आणि जर याच गतीने जर धावा येत राहिले तर मात्र आय थिंक 40-45 पर्यंत मात्र जरूर हा टोटल जाऊ शकतो. या ओ बाचिकाडा, यस, फिंगर ऑफ गॉड बिहाइंड. आणि फलंदाज या ठिकाणी ओमकार दलबी बाजून माघारी चाललाय दगावच्या दिशेनं. फिर से ड्राइव करने के लिए आमंत्रित किया था दैवत ने। इससे पहले बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव पर चौका जड़ा था, लेकिन इस दफा बाहरी किनारा और विकेटों के पीछे श्रीकांत मगर अच्छा कैच लपकते हुए। पहला झटका 14 के योग पर, लग रहा था कि एक बड़ी पारी शायद यहां पर खेल सकते हैं ओमकार, लेकिन सही समय पर उनको पेविलियन में वापस भेज दिया है दैवत ने। अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स मात्र या ठिकाणी दैवत वेलीकडे आपल्या संघाला प्राप्त करून दिलेला आहे. बाद होण्यापूर्वी पाहिलं तर या ठिकाणी ओमकारच्या बॅटमधून तब्बल 11 धावा निघाल्या आणि नवीन फलंदाज राहुल मेहर आलाय. राहुलनं जरूर या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे, परंतु आज पुन्हा त्याला ती जबाबदारी घ्यावी लागेल. व थोडेसे बागफूट लागले, जागा बनवण्याचा प्रयत्न, चेंडू चला अगदी वाडिश लॉंग ऑफला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने 15 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 4-4 ओवर का ये मैच है, क्वार्टर फाइनल. जीतने वाली टीम सेमीफाइनल में अगले मैच में आपको एक्शन में नजर आएगी. आई गावदेवी पीसी से वो सेमीफाइनल मुकाबला खेलना होगा. कल का दिन पूरी तरह से गावदेवी पीसी टीम के नाम रहा था. अभिजीत टीम है इस टूर्नामेंट में, और अभी तक हम देखें तो आज के दिन के खेल में मेहर 11 बापगांव अभिजीत है. अगली गेंद राउंड द विकेट से, कदमों का इस्तेमाल, इनसाइड आउट, लॉफ्ट कर दिया है. डीप कवर में कोई खिलाड़ी वहां पर नजर नहीं आ रहा है, फील्डर काफी दूर, और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. जबरदस्त क्लासिकल फटका, अगदी या चेंडूच्या मेरिटवरती फटका आणि जागा सुद्धा मात्र त्या ठिकाणी अगदी चांगल्या प्रमाणे निवडली. कुठलाही फिल्डर डीप मध्ये प्रोटेक्शन साठी नव्हतं आणि चेंडू सरळ अगदी कव्हरच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. बाउंड्री बॉयच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार आहे. ती पहिला चौकार यस, आणि या दैवतच्या अगेन्स्ट येणारा तिसरा चौकार. 19 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दैवत थोड़े से महंगे साबित हुए हैं, विकेट जरूर चटकाया है उन्होंने. हालांकि विकेट की भी काफी अहमियत है योगी, लेकिन किफायती गेंदबाजी काफी इंपॉर्टेंट मेरे ख्याल से. जब 4-4 ओवर का मैच आप खेलते हो, आपके 4 गेंदबाज यदि भले ही विकेट ना चटकाए ज्यादा, लेकिन रन्स यदि कम खर्च करते हैं तो आपकी टीम के लिए वो फायदे का सौदा है. हो बिलकुल. परंतु या ठिकाणी या षटकाचा आपण विचार केला अजय तर मात्र मेहर 11 बापगाव सगळ्यात जबरदस्त मात्र इथे पलटवार केलाय. कारण आतापर्यंत 13 धावा इथे जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अक्षयने चांगल्या प्रमाणे केली होती, 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चेंडू आय थिंक स्लॉट मध्ये होता, परंतु लॉंग ऑफला मात्र कुठल्या प्रमाणे चुकी झाली नाही. अगदी वाडी क्षेत्रामध्ये ऋतिक होते, आय थिंक कुठल्या प्रमाणे मिस्टेक करत नाही. जेल त्याने पकडला आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाला. टाइमिंग तो अच्छी थी, लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए. सामने खिलाड़ी मौजूद थे लॉन्ग ऑफ क्षेत्र में, और अच्छा कैच वहां पर. तो एक और विकेट अपने नाम करते हुए दैवत वेलेकर. जरूर रन्स आए इस ओवर में, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट्स दैवत के खाते में. 13 रन खर्च किए उन्होंने. 2 ओवर की समाप्ति पर 19 रन, 2 विकेटों के नुकसान पर मेहर 11 बापगाव. म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती जोडी आता मात्र माघारी परतली. प्रथमतः ओमकार बाद झाला, त्याच्यानंतर योगेश पाटील, आणि आता मात्र राहुलच्या सोबतीला नवीन फलंदाज लारा आलाय. अजून 24 चेंडू अजय शिल्लक आहेत. त्या 24 चेंडूमध्ये किती धावा येणं गरजेचं आहे की जेणेकरून एक चांगली मॅच प्रेक्षकांना मात्र आय थिंक 12 चेंडू शिल्लक आहे. 24 चेंडूचा सामना आपण पाहतोय, कारण हा सामना प्रत्येकी 4 ओव्हरचा आहे. 12 चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 19 आल्या. अजय अजून 12 मध्ये किती येणं गरजेचं आहे? वैसे तो बल्लेबाज चाहेंगे कि अधिक से अधिक रन्स आए, लेकिन कहीं ना कहीं एक सोच ये रहेगी कि 12 गेंदों में कम से कम 25 रन्स और जोड़ दिए जाए, ताकि 45 के करीब का टोटल बने. 4 ओवर में 40 प्लस टोटल निश्चित रूप से इतना भी बुरा नहीं है.
लेकिन क्या वहां तक पहुंच पाएंगे, ये देखने वाली बात है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए हर्षित वेलेकर, हवा में बाउंस पर पहुंची है, फ्लाई स्लिप में। कैच पर जाने की कोशिश नहीं हुई। डीप में से कुछ खिलाड़ी आवाज लगा रहे हैं कि कैच के लिए जाइएगा, लेकिन कैच पर जाने का प्रयास नहीं। शायद वहां पर गलती भी हो सकती थी। आप आगे बढ़ते हो कई बार तो गेंद आगे गिर जाती है और पीछे निकल जाती है, लेकिन यहाँ पर वो कोई प्रयास नहीं था, केवल गेंद को रोका फील्डर ने, सिंगल इस गेंद पर। परंतु चांगली सुरुवात गोलंदाज हर्षदच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केली आणि तदनंतर लाराच्या बाटमधून फटका चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार. आयवाझेलसाठी सन्माननीय राकेश दिगाडकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आकर्षक स्ट्रोक, बिल्कुल बाज के हिटिंग जोन में डाली हुई गेंद, स्लॉट में जिसे कहते हैं। स्ट्रॉन्ग बॉटम हैंड प्ले में लाते हुए बल्लेबाज लारा, और क्या लारा खेल पाएंगी ये स्ट्रोक दोबारा? जरूरत है इस तरह के बड़े बड़े शॉट्स की, एक अच्छे टोटल की तरफ जाने के लिए मेहर 11 को। अगली गेंद ओवर द विकेट से, और फिर से कोशिश की, लेकिन इस बार वो लेंथ नहीं थी जो कि पिछली गेंद पर थी। अब की बार लाइन को भी थोड़ा वेरी किया, और ये इशारा जरा देखिएगा अंपायर हैरी, क्या हो गया इनको? लेग बाइज। क्रॅम्स वगैरे येतीलच हरी सर, सांभाळून थोडस, कारण सध्या क्रॅम्पची भरपूर आसार पाहायला मिळतात अजय. नहीं, लेकिन काफी फिट है, मैंने देखा है उनको। ऐसे बीच अच्छा बाउंस, अच्छा उछाल प्राप्त करते हुए थोड़ा सा पीछे रखा था, गेंद को बीट किया बैटर को। गुजरात में जब हम टूर्नामेंट कर रहे थे, होटल में हम रुके हुए थे, मैंने सुबह देखा था, सुबह के सत्र में टूर्नामेंट के लिए जाने से पहले काफी एक्सरसाइज करते हैं। और आपने भी अगर देखा जाए तो हमको भी वो काम करना चाहिए. हो बागपूर पंच, फटका तर खूपच छान केलाय, गॅप मध्ये चाललाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जबरदस्त स्ट्रोक। इससे पहले भी थोड़ा सा शॉट रखा था, गेंद को बीट हुए थे बैटर, लेकिन अब की बार जगह भी दे बैठे। ऑफ स्टंप के बाहर वेट करते हुए बैकफुट पर जाकर हैमर किया है उसको, और गैप ढूंढा। फील्डर हालांकि पहुंच गए थे लेकिन रोक नहीं पाए हैं। एफर्ट अच्छा था, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। शानदार चौका, स्कोर बढ़ता हुआ 31। राहुलला आज इम्प्रेस केलाय. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आणि या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये मात्र चांगला खेळ त्याने आज साकारलाय. शेवटचा बॉल ओ लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली, चांगली आहे. कुठल्या प्रकारे पंचाचा मात्र निर्णय आला नाहीये, आणि आता मात्र टीव्ही पंचाची मदत या ठिकाणी घेतली. आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र DRS ची मागणी केलेली आहे व्हाईट साठी. ज्यादातर हमने देखा है कि जो DRS लिए गए हैं वहां पर निर्णय जो आए हैं, जो ऑनफील्ड अंपायर ने निर्णय दिए हैं, मैक्सिमम मौकों पर हमने देखा है कि वो बिल्कुल सटीक निर्णय रहे हैं अंपायर्स के। अभी देखना है इस बार क्या होता है। हर्षद की गेंद थोड़ी सी मूव जरूर करती है जब थोड़ा सा आगे रखते हैं। जबरदस्त स्पर्धा, एक स्वप्न पाहिलं सन्माननीय राकेश दिगाडकर साहेबांनी, आणि ते स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि ते सत्तेत उतरवलंय. सरपंच चषक किरवली 2026 सौदी प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवस, आणि जबरदस्त मात्र खेळ आजच्या लॉर्ड्समध्ये सुद्धा मात्र प्रत्येक संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. इट्स फेअर बॉल. तर शेवटचा चेंडू आला इथे मात्र निर्धाव, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31ला 2. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ, म्हणजे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत, आणि त्या 6 बॉलमध्ये आता किती धावा जोडण्याचा प्रयत्न इथून करतील लारा आणि राहुल. हर्षद के ओवर में 11 रन आए, शायद 12, जी हाँ, एक लेग 22 का भी रन था, तो रन्स तो अच्छे आए हैं। पहले ओवर में धीमी शुरुआत थी, अक्षय सुरेकर ने काफी प्रभावशाली गेंदबाजी की, सिर्फ 6 रन दिए थे, विकेट हालांकि उनको नहीं मिला।
विकेट मिले दैवत को 2, लेकिन 13 रन खर्च किए और हर्षित ने अपने ओवर में कुल मिलाकर 12 रन खर्च किए, जिसमें एक लेग 22 का था। तो 11 रन उनके खाते में जाएंगे। 31 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए गेंदबाज रितेश। ओव्हर द विकेट मारा करतो रितेश. ओ फुल टॉस ऑन साईडला पाहिलं तर या ठिकाणी फटका चांगल्या प्रमाणे खेळला आहे, परंतु तिकडे मात्र झेल ड्रॉप केले आणि चेंडू मात्र फावशकाल अगदी या सीमे ऋषीकडे चालला आणि दैवत मात्र त्या ठिकाणी अजूनही चेंडू शोधतोय आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग तालमेल आपण पाहिलं, परंतु पर्यंत लास्ट धावा पाहिले आपण दैवतचे 100% कमेंट्समेंट्स. 34 धावा फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. बल्लेबाजों के लिए एक इनाम है अविनाश चोरगे की ओर से। कुमार सुजल जगन शेठ पाटिल स्टैंड, वो जो बैनर है वो स्टैंड का, उस बैनर पर जाकर यदि गेंद टकराती है सिक्सर के रूप में तो 500 रुपयों का इनाम बैटर को दिया जाएगा। बक्षिसाची जरूर या ठिकाणी खैरात आपण पाहतोय, परंतु त्याप्रमाणे फटके मात्र इथून फलंदाजाला मात्र खेळावे लागतील. वेट अँड पुश थोडीशी वाट पाहिली या ठिकाणी चेंडूची आणि सरळ बाटे लॉफ केलाय. पुन्हा मात्र पाहू शकेल लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षण ऋतूच्या वतीने सातत्याने मात्र चांगला फोल्डिंगचा नजराणा आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या म्हणजे अजय पहिल्या 2 चेंडूमध्ये पास आल्या आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अच्छी शुरुआत है बैटिंग साइड के लिए इस आखिरी ओवर में। भले ही बाउंड्री नहीं आई है लेकिन 2 गेंदों में 5 रन और पिछली स्लोवर बॉल को अच्छी तरह से पिक करते हुए खेला था। ओहो, आवाज ऐसे निकाली जैसे कि बहुत तेज डाल रहे हैं, ग्रंट साउंड, लेकिन गेंद धीमी गति की, चतुराई भरी गेंदबाजी। बिलकुल बिलकुल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय रितेश तिसकर. अगदी या कमी गतीने टाकलेला चेंडू आणि त्याच्यावरती पाहू शकाल फलंदाज राहुल पूर्णपणे तेथे बीट झालाय. निर्धावना चेंडूची सांगता 36-36 वरती सध्या आपण पाहतो इथे फलक थांबलेला आहे टीम मेहर 11 बापगाव संघाचा. आणि आता मात्र पाहू शकाल अगदी बॅटरच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू केलाय आणि कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॅटची कडा होती त्या ठिकाणी. यस, सिंगल धाव कंप्लीट. म्हणजे कुठेतरी आज आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून मात्र इथे या रितेशच्या फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. और ये एक तरह की जीत है बॉलर के लिए। स्कोर 37, 37 रन बने हैं अंतिम 2 गेंदे पारी में शेष। जिस तरह से गेंदबाजी की शुरुआत हुई है उसी तरह से फिनिश भी करना चाहेंगे रितेश। स्ट्राइक लारा के पास, गति परिवर्तन, एक और धीमी गति की गेंद, डायरेक्ट हिट चाहिए, वहां पर निशाना चूकता हुआ फील्डर का और बाल बाल बच गए बैटर। ओहो, लेग बाइस का ये एक और अद्भुत इशारा करते हुए अंपायर हैरी। नाही हे दृश्य जर पाहिलं तर गुड्डूसाठी फार इम्पॉर्टंट आहेत त्याच्या बॉडी लँग्वेजसाठी. शेवटचा बॉल शिल्लक 38 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात सामना करेल राहुल मेहर. पुन्हा स्लोअर 1 आणि इथे मात्र पाहू शकता शॉट फायलेकडे फिल्डर तैनात, झेल पकडला अक्षय सूर्यगण, नो मिस्टेक. आणि मात्र या ठिकाणी या सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जानूसपुरी इताडी संघाला 39 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर सातत्याने रितेशने अगदी स्लोअर वनचा जास्त मात्र तिथे वापर केला आणि त्याचवेळी पाहतो की फलंदाज पूर्णपणे त्या ठिकाणी सबसेल फेल ठरले. लक्ष मोठंही आहे नाहीये, छोटंही नाही, परंतु फायटिंगसाठी मात्र एक चांगला आकडा उभारला आहे. बापगाव संघानं जर इथे चांगली गोलंदाजी झाली तर मात्र इथे 39 धावांचं सुद्धा मात्र संरक्षण होऊ शकतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती हा केला धावणारा नवसाला पावणारा साऊर देवाचं देवस्थान आणि बाजूलाच पाहू शकाल समृद्धी महामार्ग आणि जरूर जगनशेठ पाटील, राखीची दिघाडकर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार अगदी सावरी देवाच्या दर्शनासाठी ज्यावेळी आपण या स्पर्धेत सुरुवात केली त्यावेळी हे दृश्य आपण सध्या पाहतो MB लाईव्हच्या माध्यमातून हे चित्र कॅप्चर केले गेले अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं. सुंदर वातावरण सध्या पाहतोय, अगदी विहंगम दृश्य, आजूबाजूला अगदी हिरवी हिरवी झाडे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अतिशय सुंदर हे चित्र तुम्ही पाहू शकाल. परंतु आता या सामन्यामध्ये जिंकेली कोण?
गौतमी पिसे संघ जर आपण इथे पोहोचला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. आई गौतमी पिसे आणि हे दृश्य पहा. अगदी आमचा VIP कक्ष मान्यवर कक्ष पाहू शकला. ओपनिंग सेरेमनीमध्ये हे चित्र मात्र कॅप्चर केले गेले होते. असं वाटतं की एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये बसून ही स्पर्धा आपण पाहतोय की काय. अगदी गोलाकार हा क्रीडांगण. वाव. कमाल का होता है ये ड्रोन कैम और इसके काफ़ी फायदे हैं क्योंकि आपके सिर के ऊपर उसको रखा जाए तो गर्मी आपको बिल्कुल भी महसूस नहीं होगी। तेज़ हवा आती है और अब तो गर्मी के दिन शुरू हो चुके हैं। मैच की यदि हम बात करें योगी 39 का लक्ष्य है 4 ओवर्स में अंडर 10 रन पर ओवर। मुझे लगता है कि गेंदबाजों ने बहुत ही बेहतरीन काम किया है इताड़े के लिए, लेकिन बल्लेबाजी भी अच्छी करनी पड़ेगी। आसानी से जीत मिलने वाली नहीं है, सामने वाली टीम बड़ी है और बॉलिंग अटैक अच्छा है मेहर 11 बापगांव के पास। ये देखिए गांव देवी पीसी टीम के खिलाड़ी पहुंच चुके हैं। यस, विनय पाटीलच सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. आणि तसं जर पाहिलं अजय तर मात्र ही खेळपट्टी मित्र म्हणतो की या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आय थिंक फलंदाजासाठी नंदनवन आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर त्याच विकेट्सवरती आज जानूसपूर इताड़ी संघाचे गोलंदाजांनी प्रभावित कामगिरी केली आहे. जहां पिछले मैच में भी 5 ओवर्स में 48 तक ही सीमित रखा था उन्होंने विपक्षी टीम को मुठुअल को, और इस मैच में भी जबरदस्त गेंदबाजी की है। तो गेंदबाजों ने तो अपना काम कर दिया है, अब जिम्मेदारी बल्लेबाजों पर है। सलामी बल्लेबाज मैदान में प्रवेश करते हुए इस समय पारी की शुरुआत करने के लिए दैवत वेलेकर और उनके साथ नवनाथ भोईर, दोनों भी अनुभवी खिलाड़ी, टॉप ऑफ द ऑर्डर। अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। आपने बिल्कुल सही कहा कि ये मैदान जो है हाई स्कोरिंग वेन्यू है, इसीलिए 4 ओवर में 40 रन भी बहुत बड़ा टोटल नहीं माना जाता है। वैसे 4 ओवर में 38 रन भी टोटल बुरा नहीं है, फिर भी आपको लगभग 10 के करीब के औसत से ही रन बनाने हैं। आणि अजय तसं जर पाहिलं तर मेहर 11 बापगाव संघाचा जर आपण विचार केला तर त्यांची स्ट्रॉंग गोलंदाजी आहे. हा सामना आपण या ठिकाणी एक्झॅक्टली म्हणू शकतो की अगदी क्लोज होणार आहे. कारण बापगावचा विचार आपण केला तर मात्र त्यांच्याकडे सुनील सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्याकडे राहुल सारखा एक चांगला कट्टर गोलंदाज आहे. त्यांच्याकडे ओमकार सारखा एक प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर तुषार सारखा एक हुशार गोलंदाज आहे. मॅच चांगल्या प्रमाणे होणार आहे. बिल्कुल शालिक भी है ऑप्शन के तौर पर। 5 अच्छे गेंदबाज है, 4 गेंदबाजों का इस्तेमाल करना है, लेकिन शुरुआत पर बहुत कुछ निर्भर करेगा। पहला ओवर पावर प्ले का जिस तरह से अक्षय सुरेकर ने शुरुआत करके दी थी इताड़ी टीम को, वैसी शुरुआत गेंदबाज दिलाते तो फिर इताड़ी टीम पर दबाव बन सकता है। पहला ओवर लेकर सुनील गांगुर्डे सामने पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए नवनाथ भोईर। चलिए खेल की शुरुआत करनी है, वक्त शुरू हो चुका है। लंबा बॉलिंग रनअप है सुनील का, सर्कल के बाहर से दौड़ना शुरू कर देते हैं और ये रही इस पारी की पहली गेंद। बेहतरीन गेंद, किनारा लगा है और बैट्समैन का काम तमाम। पहली गेंद पर सफलता। कहा था ना अजय, मेहर 11 बापगाव संघाची स्ट्रॉंग स्थिती कोणती आहे तर मात्र त्यांची गोलंदाजी. आणि पहा पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर मार्चची कडा लागली आणि शून्यावरती नवनाथ भोईरने या ठिकाणी आपली विकेट्स मात्र गमावली. आणि आय थिंक हे दृश्य पहा अजय, आज पिचे सगळे खेळणार आहे आणि सावरी देवाचा दर्शन त्याने घेतलेलं आहे. एखादी मन्नत मागली असावी. निश्चित रूप से भगवान का आशीर्वाद लेते हुए वहां पर पीसी टीम के खिलाड़ी, और ये लाइव दृश्य है। बिलकुल. आणि मी नेहमी सांगतो की या नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा हा सावरी देव. आणि जरूर आता मात्र पिसे या संघातील खेळाडू आता मात्र त्या ठिकाणी अगदी देवाच्या समोर आता मात्र नतमस्तक होत असताना काफी लूज शॉट पहली गेंद पर जगह भी बनाई थी और गेंदबाज ने भी जानबूझकर काफी बाहर रखा था। तो क्रिकेट का बहुत पुराना सूत्र है योगी कि आप जगह भी बनाओगे और विड्थ को भी कवर करना चाहोगे तो ये दो बातें एक साथ नहीं हो सकती है। बहुत दूर रह गए थे बल्लेबाज और आखिरकार बल्ले की बिल्कुल बॉटम पर गेंद लगी थी, बॉटम एज लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। शानदार शुरुआत सुनील के लिए। नए बल्लेबाज साहिल 1 डाउन खेलने के लिए पहुंचे हैं। 4 ओवर्स में 39 रनों का लक्ष्य सेमीफाइनल में पहुंचने के लिए जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम के सामने। सुरुवात चांगल्या प्रमाणे केलेली आहे सुनीलनं. पहिल्या चेंडूवरती सफलता त्याने मात्र प्राप्त करून दिली. 39चं लक्ष्य समोर आहे जानू स्पोर्ट्स इताड़ी संघासमोर. चला वेलीचं बाण ठेवा. जरूर तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु तुम्ही आमच्या भावना समजा. ओव्हर द विकेट मारा करतोय.
व टर्न केलाय चांगल्या प्रमाणात चेंडूला येऊ दिलं शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलंय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या माध्यमातून आपल्या डावाला साहिलने सुरुवात केली आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. अच्छा क्षेत्ररक्षण डीप में पावर प्ले चल रहा है, सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, बड़े गैप्स रहते हैं आउटफील्ड में. 2 खिलाड़ी जो होते हैं उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी रहती है. सिंगल से खाता खुला है. भावनाओं के बारे में आप बता रहे थे, भावनाएं जुड़ी होती है क्रिकेट के खेल से और अलग अलग तरह के एक्सप्रेशंस खिलाड़ियों के नजर आते हैं. जब RD11 टीम हार रही थी तो आपने देखा था राकेश दिगाड़कर को नॉन स्ट्राइकर से इन पर कितने गुस्सा हो गए थे आणि अजूनही डिप्रेशन मध्ये आहेत अजूनही मात्र तो सदमा मनामध्ये खंत असावी. लेकिन खेल है, हार जीत होती रहती है. योगी चौधरपाड़ा का टूर्नामेंट जब जीता तो आपने उनकी खुशी देखी होगी. निश्चितपणे मला स्वप्न सुद्धा नव्हते की एवढा जल्लोष आधी केलेली संघर्ष करेल पण इथे आता जल्लोष करण्याची वेळ आली रे आली. इताडेकरांची आली. पहिला सिक्सर साहेबांच्या बॅट के बैट से बिल्कुल उनके स्लॉट में गिरी हुई गेंद थी, उठाकर खेला. काफी ऊपर भी गई थी और दूर भी भेज दिया गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर. पहली गेंद पर सिक्सर से अपना खाता खोलते हुए दैवत वेलेकर. स्कोर उछलता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर. मानो किसी वेस्ट इंडीज के बल्लेबाज ने शॉट खेला हो. वो कैलिप्सो बिट्स जो कैलिप्सो स्ट्राइक होता है वेस्ट इंडीज बल्लेबाजों का, वैसे बैट घुमा था. पॉवर जनरेट केली होती आज त्या फडक्यावरती. वाट पात्र पिकअप वॉटर स्ट्रोक कहा था ना दया का ना बाकी और दया आ गया और छा गया भाई. और दया ने कहा कि ये गेंद तो गया. बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बहुत जल्दी लेन को पिक करते हुए राउंड द विकेट से डाली हुई गेंद थी, हल्की सी पीछे रखी थी और ज्यादा ताकतवर शॉट इस बार नहीं, इस बार दिशा दिखाई और सही दिशा दिखाई. दशा बिगाड़ी गेंद की. 4 रन. बिलकुल बिलकुल सध्या स्क्रीनवरती बारामजी मेहर साहेबांना मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. चेहऱ्यावरती थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. सोबतीला पाहिलं तर त्या ठिकाणी नवनाथजी पाटील जे मोठमोठे समाजसेवक आहेत म्हणजे आमचे कॅमेरा वर्क सुद्धा पहा किती चतुर आहेत की प्रेक्षकांना काय हवं आहे लगेचच मात्र ते दृश्य मात्र स्क्रीनवरती आणण्याचा प्रयत्न करतायत. टाइमिंग बहुत अच्छा है कैमरामैन का. एनबी लाइव शानदार कार्य करते हुए सही समय पर सही दृश्य दर्शकों के सामने लेकर आते हैं स्क्रीन पर, जिसके चलते मैच देखने का मजा भी 2 गुना हो जाता है. 11 पर 1 इस समय पहला ओवर चल रहा है. जानू स्पोर्ट्स सितारे टीम ने भले ही पहली गेंद पर विकेट गवाया लेकिन काउंटर अटैकिंग सोच दैवत वेलेकर की. 11 धाबा फलकावरती पाहायला मिळते. स्वर्गीय जितेंद्र प्रताप सिंग यांच्या स्मरणार्थ सर्व हे टी शर्ट्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहतोय. हो फटका अभेद केलाय. टायमिंग प्रॉपर नाही. शालिक भोईर चेंडू खाली चाललाय. कंट्रोल चांगला रीतीने पकडला जाईल. हो हो तसा चेंडू हवेत गेला. बारामजी मेहर आणि नवनाथ पाटील यांचा आवाज कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचलाय. त्यांना सुद्धा माहिती होती अजय या विकेटची महत्व फार जास्त आहे. ऑन द राइज खेलने का प्रयास किया था दैवत ने इस दफा. सिर आसमान में चला गया और शॉट पर कंट्रोल नहीं रख पाए, लेकिन क्या कमाल का कंट्रोल फील्डर का कैच लेते वक्त. शालिक काफी शांत रहे, गेंद के नीचे कोई गड़बड़ नहीं की उन्होंने. मुश्किल कैच था, उसको बहुत आसानी से स्वीकार लिया उन्होंने और दैवत के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम. दूसरा झटका जानू स्पोर्ट्स सितारी टीम को. 11 पर 2. अभी भी 28 रनों की जरूरत है. 19 गेंदों का खेल शेष. कभी खुशी कभी गम, यह है क्रिकेट का खेल. आप देखिए बालाराम मेहर को, चेहरे पे अभी हल्की सी मुस्कान भी आ चुकी है. देखिए ये होता है क्रिकेट का खेल, ये होता है जुनून. परंतु इथे मित्र म्हणे की अजय दैवतनं चुकी केलेली आहे. कारण लक्ष एवढे मोठे नाहीये. कारण यापूर्वी तुम्ही एक चौकार मारला, एक षटकार मारला. धाबा तर या षटकात तुम्हाला ज्या हव्या होत्या त्या मात्र आल्या होत्या. तर तुम्ही इथून जर संयम बाळगला असतं तुमच्या संघासाठी चांगलं ठरू शकलं असतं. परंतु या ठिकाणी एक नशा लागली दैवतला, एक लत लागली मोठे फटके खेळण्याची. त्या मात्र नशेतून तो बाहेर निघू शकला नाहीये. थोड़ा सा कहीं ना कहीं संयम बरत सकते थे क्योंकि गेंद उनके बिल्कुल पाले में नहीं थी इस दफा.
उस पर बड़ा प्रहार करने की कोशिश की। ऋतिक आए हैं, आते ही घुमाने का प्रयास, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद सीधे विकेट कीपर के पास, डॉट बॉल, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। इवेंटफुल रहा, घटनापूर्ण रहा पहला ओवर सुनील का। 11 रन आए और 2 विकेट्स गिरे। अब बचे हुए 3 ओवर्स में 28 रनों की जरूरत है। अगदी नेट टू नेट सामना सध्या सुरू आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे हा सामना जे बक्षीस पात्र फेरीतील सामना पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्ही हा सामना जर जिंकला तर इथून किमान एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाऊ शकाल. क्रमांक कोणता असेल हे तर माहित नाही, परंतु तुम्ही एक ट्रॉफी घेऊन जाणार. मग इताडे संघ असेल की बापगाव. आणि आता मात्र या सामन्याकडे पिसेकर सुद्धा आता मात्र टकमक नजरेने पाहत आहेत, कारण त्यांना मात्र या दोन संघांपैकी एक संघाच्या विरोधात खेळायचं आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 ची गरज. जी हाँ, एक ट्रॉफी तो लागू हो जाएगी, लेकिन ये डगर इतनी भी आसान नहीं है। काफ़ी संघर्ष करना पड़ेगा, काफ़ी जद्दोजहद करनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी आपको, तब जाकर उस मकाम पर आपकी टीम पहुंचेगी। समय का ख्याल रखिए प्लीज। मेहर 11 बापगांव, राहुल के हाथ में गेंद। एक एक ओवर महत्वपूर्ण, एक एक गेंद काफी महत्वपूर्ण है, एक एक रन काफी क्रूशल रहेगा। साहिल एक पर बैटिंग करते हुए, एक एक गेंद खेली है दोनों बल्लेबाजों ने, तो एक नए सिरे से कहीं ना कहीं इस पारी को देखना भी पड़ेगा बल्लेबाजों को, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं। ओवर पेच अच्छा ड्राइव, लेकिन उतना ही शानदार क्षेत्रक्षण। पूर्वानुमान बहुत अच्छा था फील्डर का, वहां पर जल्दी सर्कल के बाहर निकले एक्स्ट्रा कवर रीजन में, और एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा है बैटर को। आज कॅप्टन्सी खूपच चांगली झालेली आहे. वसीमचा आपण विचार केला तर अगदी सगळा लीड करतोय. आणि इथे मात्र सुरुवात सुद्धा मात्र राहुलने चांगल्या प्रमाणे केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र खर्च केली. 17 बॉल शिल्लक, 27 ची गरज आणि त्याच्यावर त्याला मोठा प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चला अगदी सांगे गावाकडे. 6 धावांसाठी षटकार. कमाल का स्ट्रोक, बिल्कुल ओवर पिच गेंद, और उसका भरपूर फायदा उठाते हुए ऋतिक सीधे बल्ले का प्रहार करते हुए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बहुत दूर भेजा है मैक्सिमम। अब ये गलतियां नहीं की जा सकती है बतौर गेंदबाज, आपके पास बहुत अधिक रन्स नहीं है, नियंत्रण दिखाना होगा लाइन और लेन पर, एक्यूरेसी दिखानी पड़ेगी यदि मेहर 11 बापगांव टीम को जीतना है तो। सुरुवात चांगल्या प्रमाणे झाली होती, परंतु पुढील चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये टाकला, पुन्हा उडवलाय, पुन्हा चेंडू चलावेत. आणि आता मात्र सुनील गांगुर्डे नो मिस्टेक पकडला असेल आणि समाप्त झाला या ठिकाणी ऋतिकचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम जानूस पुढे दाडी संघाला. कभी कभी ऐसे लगता है योगी कि शायद बल्लेबाज ये सोच रहे हैं कि 2 ही ओवर में उनको मैच फिनिश करना है। जिस तरह से आपने देवत को भी देखा, बड़े हिट्स लगाने के बाद वो संयम नहीं रख पाए। हालांकि ये गेंद भी वैसी थी जहां पर प्रहार तो किया जा ही सकता था, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी रही नहीं, बल्ले की थोड़ी सी अंदर लगी और बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनको कैच थमा बैठे हैं ऋतिक। 6 रन बनाकर पेविलियन की राह पर। 18 पर तीसरा झटका जानू स्पोर्ट्स इताड़े को। अभी भी 21 रन चाहिए, 15 गेंदों का खेल बाकी है। समीकरण उतना कठिन तो नहीं है, लेकिन 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। नए बैट्समैन चितेश छोड़ दिया है गेंद को ऑफ स्टंप के काफी बाहर, भटकते हुए गेंदबाज। विकेट आपको मिला है, नए बैटर पर दबाव डालने की कोशिश करनी चाहिए। इस तरह से गेंदबाजी होगी तो फिर दबाव खुद के ऊपर ही बनाएंगे। अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत आणि या 15 मध्ये 20 धावेची गरज आहे. पुन्हा गोलंदाज राहुल, हो नवीन फलंदाज जीतू आला आणि पॉसिबल पहिल्या चेंडूवरती मात्र त्याला त्या ठिकाणी बीट केलाय. जबरदस्त अगदी वेगवान चेंडू आणि आय थिंक मात्र अगदी जोराने चेंडू लागलाय त्या ठिकाणी. जी हाँ, बिल्कुल ऐसे लगता है कि उनके पेट पर जाकर टकराई है गेंद।
दर्द में है बल्लेबाज और दर्द से यदि राहत पानी है तो ये मैजिकल रिलीफ क्रिकबरी वर्कफोर्स सर्विसेज द्वारा बैक पेन हो, नेक पेन हो, शोल्डर पेन, लेग पेन, जॉइंट स्टिफनेस, वर्क फटीग, इससे छुटकारा पाने के लिए बॉडी मसाज एंड रिलैक्स बहुत ज़रूरी होता है। बॉडी मसाज होम सर्विसेज अवेलेबल है और स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर आप कांटेक्ट कर सकते हो, स्क्रीनशॉट आप ले सकते हो। चलिए बल्लेबाज एक बार फिर से उठ खड़े हुए हैं खेलने के लिए तैयार होते हुए जितेश। समीकरण 14 गेंदों में 20 रन, मैच में रोमांच है। बिलकुल बिलकुल मॅचमध्ये आता मात्र या ठिकाणी गरमागरमी वाढलेली आहे कारण वापसी चांगल्या प्रमाणे केलेली आहे राहुलनं. हो फटका चांगला केला आहे हवेत आणि तुषार भंडारीचा मात्र रिॲक्शन पहा परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. जरूर जीवनदान जितूला मात्र मिळाला परंतु त्याच्यानंतर पाहू शकतो त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न केला आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. ऍक्शन रिप्ले पहा. हो दोघांमध्ये कॉलिंग बरोबर झाली नाही, थोडंसं हेजिटेशन आणि त्याचमुळे पाहतो की इथे चौथा विकेट्स गमावलाय टीम जानुसफोड इताडी संघाने. पिछली गेंद पर बल्लेबाज थोड़े से इंजर्ड हुए थे, इस दफा फील्डर थोड़े से इंजर्ड हुए, लेकिन फील्डर ने अपना काम कर दिया। कैच की कोशिश हुई थी, मुश्किल अवसर भी था, हालांकि कैच तो नहीं लपक पाए लेकिन तुरंत उन्होंने रिकवरी की और गेंद उठाकर थ्रो किया। रन आउट हो गए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर से इन पर। चौथा झटका, 20 रन स्कोर बोर्ड पर, अभी भी 19 रनों की जरूरत, मात्र 13 गेंदों का खेल शेष है। और जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है कहीं ना कहीं हो सकता है कि आखिर तक संघर्ष देखने को मिले इस मैच में। लेकिन बल्लेबाजों की सोच आपने जरूर गौर किया होगा कि कहीं ना कहीं वो बड़े शॉट्स के बारे में सोच रहे हैं कि 2 बड़े शॉट्स आएंगे तो मैच बिल्कुल मुट्ठी में आ जाएगा। खुद कर निकालना पड़ा है, बढ़िया गेंदबाजी, एक्स्ट्रा कवर की तरफ अच्छा क्षेत्ररक्षण, एक ही रन मिलेगा और इसके साथ ही राहुल का ओवर समाप्त होता हुआ। 10 रन देकर एक सफलता उनके खाते में। एक बैटर रनआउट भी हुए इस ओवर में। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 21 रन, 4 विकेटों के नुकसान पर जानू स्पोर्ट्स इताडे। म्हणजे इथून आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 18 धावींची अजूनही गरज आहे. करंट रन रेट जर पाहिलं तर 10.50च्या गतीने आतापर्यंत धाबा जोडल्यात, परंतु रिक्वायर्ड रन रेट आता इथून आपण पाहिलं तर 9च्या गतीने तुम्हाला इथे आणि धाबा जोडायचे आहेत. चला विनंती असेल की फिल्डिंग लावून घ्या मेहर इलोन बाबगाव संघ. फिलहाल आप देखोगे तो बल्लेबाजी में सेट बैटर तो क्रीज पर नजर नहीं आ रहे हैं। 3 गेंदें खेली है वहां पर जितेश ने और रितेश ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है। हालांकि 3 गेंदें भी 4-4 ओवर का मैच है तो उसको देखते हुए तो वो तो मतलब आप मान भी सकते हो कि ये बल्लेबाज सेट हो रहे हैं, लेकिन अभी तक कोई बड़ा शॉट उनके बैट से निकला नहीं है। 12 गेंदों में 18 रन, ये मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है। चला आपण केलेला सुरुवात करायची आहे. शालिक भुईरला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय, त्याच्यावरती आता मात्र विश्वास दाखवलाय मेहर इलेव्हन बाबगाव संघाने, परंतु आज तो विश्वास सार्थ ठरवणार का? 12 मध्ये आता इथून 18 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे, परंतु समोर आहे जितू. त्यांनी आतापर्यंत 3 बॉल खेळले आहेत, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. रितेश नुकताच आता मात्र खेळपट्टीवरती आलाय, त्याला आता मात्र एकही चेंडू खेळण्याची संधी मात्र मिळालेली नाहीये. परंतु शालिक सुरुवात कशा रीतीने करणार? सांगे विलेज टोकाकडून मात्र षटकार सुरुवात करतोय. राऊत विकेटने मारा करतो आणि चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन मात्र तिथे मेंटेन केली आणि या पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव खर्च करतोय. या धावांपासून अजय मेहर इलेव्हन बाबगाव संघाला मात्र कुठेतरी रोकावं लागेल. आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। पिछले ओवर में भी एक दिशाहीन गेंद देखने को मिली थी। एक रन बहुत ही महत्वपूर्ण है। इस बार पटकी हुई गेंद और इसको भी वाइड घोषित कर दिया है अंपायर ने। लगातार 2 अतिरिक्त रन्स, 1 फॉर द ओवर का इशारा भी करते हुए अंपायर। आपका बैंक बैलेंस यदि कम है तो आपको खर्चा भी बहुत कम करना पड़ता है। परंतु अजय सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर बँकेत बॅलन्स आहे की नाहीये ते तर माहिती नाही, परंतु ब्रँडेड वस्तू सध्या मात्र अनेक जण खरेदी करत असतात, त्यासाठी खर्च करत असतात. त्यापैकी गोलंदाज शालिकचा आपण उल्लेख करू शकतोय की धाबा जरूर त्याच्याकडे मात्र कमी शिल्लक आहेत, परंतु ते 2 धाबा त्याने एक्स्ट्रा खर्च केल्या आणि तदनंतर क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह हो चाललं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट की या सामन्यातील टर्निंग पॉइंट होणार का? ओमकार दलवीचा काय निशाणा लागलाय, वा
ही बेहतरीन फील्डिंग, करारा स्ट्रोक था लेकिन वाइडिश मिड ऑफ पर खड़े थे ओमकार, उनके सीधे हाथों में गई थी गेंद और वहां से सिंगल चुराने का प्रयास। जोखिम ज्यादा था इसमें और तीर बिल्कुल निशाने पर, सटीक निशाना वहां पर ओमकार का। बल्लेबाज के पास कोई अवसर नहीं था, एक ही चारा हो सकता था, यदि वो मिस कर जाए फील्डर तो तभी आपको रन मिलने वाला था, तो जोखिम ज्यादा उठाया गया था। पांचवा झटका लगता हुआ जीतेश पेविलियन की राह पर। आधी टीम पेविलियन में लौट चुकी है 23 रन स्कोरबोर्ड पर। अब समीकरण यहां से बनता है 11 गेंदे और 16 रन। चला नवीन बॅटर लगेच यायचं आपण, एवढाही उशीर तुम्ही लावू नका. परंतु काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ते तिन्ही एसट्या समोर होत्या आणि त्या तिन्ही एसट्यांपैकी एसटी मात्र उद्ध्वस्त केली. आणि हे दृश्य पहा मित्रांनो. जहां मेरा गाव मेरा देश. यस, आपली माती आपली माणसं. आणि सर्व जो खेमा सध्या आपण पाहतो, या पिंटू बजागे यांची ती श्रीमंती आहे. चला न्यू बॅटर साईनाथ पाटील आलाय. 23 धावा फलक्यावरती, अजूनही 16 धाब्यांची गरज. ओ बॅकफुट पंच, कडक शॉट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय. 6 धाबांसाठी षटकार. Absolute magic from the batter Ritesh. Shot of the tournament so far. Slashed away. देखिए थोड़ी जगह मिली थी, बाउंस अच्छा था गेंद में, उसी का फायदा उठाया है. बैकफुट पर चले गए और कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को डिपॉजिट किया है. कुमार सुजल जगन शेठ पाटिल स्टैंड में गेंद को डिलीवर करते हुए शानदार सिक्सर. कडक कडक शॉट. ज्या फडक्याची मात्र आवश्यकता होती टीम जानूसपुरी इताडी संघाला, तो फडक्या मात्र अखेर रितेशच्या बॅटमधून निघाला. आणि जर बॅनरला चेंडू जर हिटिंग झाला तर काही पारितोषिक आहे. चला आपण ते मात्र नंतर अनाउन्समेंट करू. परंतु इथे चांगल्या प्रमाणात स्ट्रोक आलाय. पुन्हा पुन्हा कट गेला. आता पॉईंटच्या डोक्यावर चेंडू वेगाने चालला. रेस सुरू आहे. चेंडू पुढे, आर्यन मेहर पाठीमागे आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलाय. आय थिंक वसीम तिकडे मात्र पाहायला मिळतात. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि या षटकामध्ये आता मात्र धाबा वेगाने येतात अजय. आणि आता मात्र म्हणू शकतो की इथून विजयाकडे आता मात्र संघ अग्रेसर झालाय. 31 धाव फलक्यावरती आणि मात्र विजयासाठी 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये 8 धाबींची आवश्यकता. अब कहीं ना कहीं थोड़ा सा पलड़ा भारी होता हुआ जानू स्पोर्ट्स सिताड़ी टीम का. पिछली गेंद पर छक्का जड़ चुके थे और फिर से जगह दी, तो यहाँ पर शालिक गलतियां कर रहे हैं. शुरुआत में 2 वाइड गेंदे भी कर चुके हैं, लेकिन वो वाइड गेंदे होने के बाद विकेट आपको मिली थी और कहीं ना कहीं बल्लेबाजी करने वाली टीम पर आप दबाव डाल सकते थे, लेकिन उसके लिए अनुशासन की जरूरत थी. तो वो अनुशासित गेंदबाजी देखने को नहीं मिली अभी तक शालिक द्वारा. 9 गेंदों में 8 रन चाहिए. यहाँ से भी वापसी हो सकती है बापगाव की. की एखादी चुकी मात्र आपल्याला अगदी गोलंदाजी ऑर्डर मध्ये पाहायला मिळेल का? कारण आपण बापगावचा विचार आपण केला तर जरूर त्यांच्याकडे ओमकार सारखा एक चांगला गोलंदाज होता. तुम्ही तुषारकडे सुद्धा मात्र चेंडू सोपू शकले असते, परंतु शालिकवरती विश्वास दाखवलाय आणि आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट पाहिल्या तर भरपूर वेगाने धावा येत आहेत. 11 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि आता मात्र संघ पाहू शकाल ठिकाणी जानूसपुरी इताडी संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. समीकरण तुम्ही पाहू शकाल 8 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 7 धाबींची आता मात्र आवश्यकता आहे. म्हणजे चेंडूची संख्या जास्त आपण पाहतोय आणि धावांची संख्या आता मात्र आपल्याला स्क्रीनवरती कमी पाहायला मिळते. जहाँ लेस देन रन बॉल इक्वेशन, 2 के 2 क्या डॉट डिलीवरीज कर सकते हैं. 7 रन भी आखिरी ओवर में रहेंगे तो मजा आ सकता है. बॉलर्स है उनके पास. तेज तर्रार गेंद, क्या किनारा लगा है. अपील वहां पर, अंपायर की सहमति नहीं, चकमा दिया वहां पर बैटर को. ओ रुकिएगा जरा, अंपायर कह रहे हैं कि रुकिएगा, कंफर्मेशन आना बाकी है. परंतु अजय इथून डॉट बॉल आलाय, हे फार महत्वाची बाब आहे टीम मेहर 11 बापगाव संघासाठी. बहुत महत्वपूर्ण है डॉट डिलीवरीज. लगातार बार बार ऐसी डॉट डिलीवरीज डालने का प्रयास करना पड़ेगा गेंदबाजों को. अंपायर उमेश के ने उनका अब यह निर्णय आता हुआ. बैट्समैन आउट, कॉट बिहाइंड. केवल डॉट डिलीवरी नहीं बल्कि विकेट भी. यस,
थोडा वेळ जरूर पंचांनी घेतला, परंतु योग्य निर्णय मात्र या ठिकाणी पोहोचवलाय. आणि आता मात्र समीकरण बॉल टू रन इक्वेशन 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावेंची गरज. आणि अजय आपण जर पाहिले तर या ठिकाणी विकेट सुद्धा भरपूर संख्येने मात्र गमावले आहेत, याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. 6 विकेट आतापर्यंत गमावले 32 वरती. आणि त्या मात्र शेवटच्या क्षणाला मात्र नवी फलंदाज रित्तेच्या सोबतीला आलाय हर्षद वेलेकर. बहुत ही संघर्षजनक क्रिकेट सरपंच कप 2026 किरवली में सौरदेव प्रीमियर लीग और इतिहास रचा गया है राकेश दिगाड़कर और उनकी टीम द्वारा, RD11 द्वारा, क्योंकि आमने लोनार परिसर में पहली बार ग्रामीण का इस तरह का टूर्नामेंट जो लीग फॉर्मेट में खेला जा रहा है. गजब का आयोजन, नियोजन और गजब के मैचेस भी तो देखने को मिल रहे हैं. क्वालिटी क्रिकेट. 7 गेंदों में 7 रन चाहिए. 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं. बल्लेबाजी के लिए हर्षद वेलेकर. हा चेंडू फार महत्वपूर्ण राहणार आहे दोन्ही टीमच्या अनुषंगाने. शालिक मार्गस्थ झालाय. हो हो, इथे मात्र एक्स्ट्रा धाव मुलीच परवडणारी नाहीये. आणि या ओव्हरमध्ये येणारा तिसरा व्हाईट बॉल शालिकच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. ऐसे नहीं कि 4 ओवर में आपके पास बचाने के लिए 60-70 रन हो. आपने केवल 38 बनाए हैं और ऐसे में इतनी वाइड गेंदे, एक ओवर में 3 वाइड गेंदे, ये तो बहुत बड़ा नुकसान है आपकी टीम के लिए. 33 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. हो, इथे मात्र लाईन चांगली, टप्पा चांगला आणि याला डॉट बॉल. परंतु आता मात्र पंचांच्या निर्णयावरती रेफर केलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने 40 केलाय. वाईट साठी तर मात्र या ठिकाणी त्यांनी डेअरीची मागणी केलेली आहे. इससे पहले तो वाइड करार दिया था ऑनफील्ड अंपायर ने. इस बार उसी सोच के तहत बल्लेबाज ने तो गेंद को छोड़ दिया है. ऑनफील्ड अंपायर का निर्णय तो फेयर डिलीवरी है, लेकिन बैटिंग साइड का रिव्यू एंड इट्स अ फेयर डिलीवरी. टीवी अंपायर का निर्णय भी वही है जो ऑनफील्ड अंपायर का था. रिव्यू गवाती हुई जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम. ओवर की समाप्ति 3 ओवर के पश्चात 33 रन 6 विकेटों के नुकसान पर 6 गेंदे शेष है और 6 रनों की जरूरत ये क्वार्टर फाइनल मुकाबला जीतने के लिए जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम को. विचार जर आपण केलाय सामन्याचा तर मात्र सामना एका चेंडूवरती सुद्धा फिनिश होऊ शकतो, परंतु एवढं सोपंही नसणार आहे. कारण एका ओव्हरमध्ये अजय 15-20 धावा जर असल्या तर मात्र फलंदाज अगदी फ्री माइंडने खेळतोय. परंतु जेव्हा बॉल टू रन इक्वेशन समीकरण येतो तेव्हा मात्र फलंदाज सुद्धा मात्र अगदी डबल माइंड होत असतात. आपण काल रात्रीचा एक सामना पाहिला विकीस्फोट कुक्सी आणि अल्पते ए संघामध्ये. 24 चेंडूमध्ये 32 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती बाजीला षटकार मारला होता, परंतु तो सामना मात्र काय दिमागदार अनुषंगाने मात्र विकीस्फोट कुक्सी संघाने सामना जिंकला. आणि या दर्दी प्रेक्षक पाहिजे संपूर्ण प्रेक्षक किरिलोचे या ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. जी हाँ, सभी का स्वागत है और मैच भी बहुत उम्दा देखने को मिल रहा है. 6 गेंदे 6 रन, ये इक्वेशन निश्चित रूप से कंफ्यूजन पैदा कर देता है बल्लेबाज के मन में. और आपने बिल्कुल सही कहा कि एक गेंद पर भी मैच फिनिश हो सकता है, लेकिन बड़े शॉट खेलने के चक्कर में कई बार विकेट भी गिर जाते हैं. डॉट गेंदे भी बल्लेबाज खेल जाते हैं. गेंदबाजी के लिए ओमकार. उछाल लेती हुई गेंद, चकमा दिया बैटर को. पहली गेंद डॉट. डॉट गेंद मतलब सोने की बिंदी है इस समय बापगाव टीम के लिए. वाह, काय सुरुवात केली या ठिकाणी ओमकार दरिवने. पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला तर निर्धावानं हाताळलाय आणि या पहिल्या चेंडूवरती फलंदाज रितेशला मात्र तिथे बीट केलाय. आणि त्या 5 बॉलमध्ये विजयासाठी 6 धाबांची गरज. इथे चेंडू मात्र चांगला पाला मिळतोय. रनआउटची संधी होती, परंतु तिथे चूक घडली गेली. एक धाव नाही तर दुहेरीचा प्रयत्न केला. 2 धाबा तिथे पळून पूर्ण गेल्या. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट जर संत गतीने जर गोलंदाज चेंडूवरती पोहोचले असते अजय, तर इथे एक चेंडू मात्र वाचू शकले असते, परंतु अति घाई केली आणि त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. आणि पुन्हा आता मात्र समीकरण 4 चेंडूमध्ये 4 धाब्यांची गरज या समीकरणावरती येऊन ठेपलाय. थोड़ी जल्दबाजी की वहां पर ओमकार ने. वो शायद विकेट चटकाना चाहते थे रनआउट के जरिए, इसीलिए वो जल्दबाजी हुई और वहां पर गेंद हाथ से छिटक गई. सिंगल तो मिला, उसके बाद दूसरा भी मिला. 4 गेंदे 4 रन. क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर. बैकफुट पर चले गए, सीधे फील्डर के पास, शॉट कवर में मौका यहां पर. हो तेज दौड़ लगाई है बल्लेबाजों ने. डायरेक्ट हिट लगता तो शायद बात बन सकती थी.
बॉलर के पास गेंद पहुंची थी, सिंगल कंप्लीट। एक एक रन की लड़ाई है, एक एक रन कितना महत्वपूर्ण है, कितना मूल्यवान है, एक बार फिर से पता चल रहा है क्रिकेट का खेल देखने के बाद। 3 गेंदे और 3 रन। जबरदस्त जबरदस्त सामना मात्र इथे रंगतदार स्थितीमध्ये चाललाय आणि जर सुपर आय थिंक जर सामना टाय झाला तर मात्र स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरची मॅच होणार आहे. परंतु इथे 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये 3 धाबीची गरज. समीकरण तुम्ही पाहू शकाल, धावफलकावरती 36 धावा लागल्या गेल्या. आतापर्यंत इताडी संघाने 6 विकेट्स गमावले. जबरदस्त मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र हवा असा वाटणारा सामना सध्या मात्र इथे आपण अनुभवतोय. ओमकार दलवीच्या मनामध्ये काय सुरू असेल की आता मात्र या चेंडूवरती हर्षद एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का? ओ फटका मोठा खेळलाय हवेत. फिल्डर आहेत सुनील गांगुर्डे, त्याने पकडलाय झेल. पुन्हा मॅच मध्ये कमबॅक करत असताना मेहर 11 बापगाव. मैच फिनिश करना चाहते थे वहां पर हर्षद, बड़ा हिट जड़कर कनेक्शन तो अच्छा लगा था, ऊंचाई बहुत अधिक रही और फील्डर के लिए कतई आसान नहीं था। आउटस्टैंडिंग कैच, जबरदस्त कैच लिया है वहां पर सुनील ने। एक पैर पर शरीर का संतुलन बनाते हुए बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब थे, थोड़ी भी चूक हो जाती तो ये मैच समाप्त हो सकता था इसी गेंद पर, लेकिन कैच लपका गया है। हर्षद पेविलियन में नए बल्लेबाज आएंगे जो स्ट्राइक पर रहेंगे। 2 गेंदे शेष है, 3 रनों की अभी भी जरूरत क्वार्टर फाइनल को जीतने के लिए जानू स्पोर्ट्स सितारे को। अजय मुझे तो खुशबू सुपर ओवर की आ रही है। हाँ, मैंने भी ऐसा ही कुछ सूंघ लिया है। 2 गेंदे 3 रन जीतने के लिए, 2 गेंदों में 2 बनते हैं तो सुपर ओवर, लेकिन सुपर ओवर होगा या नहीं होगा मुझे मालूम नहीं है। सुपर से ऊपर मैच जरूर हो रहा है इस सुपर से ऊपर लीग में। बिल्कुल बिल्कुल, और ये टूर्नामेंट भी सुपर से ऊपर तो है। 2 गेंदे अभी भी बाकी और 2 गेंदों में जीतने के लिए 3 रनों की जरूरत. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला विशाल पटोले, आणि आपण या फलंदाजाला सुद्धा विसरू शकणार नाही. आणि वर्ष त्याने मात्र सलामीवीर म्हणून कार्य आपल्या संघासाठी केलेलं आहे, म्हणजे तो नॉलेज त्याच्याकडे आहे, परंतु परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. ओमकार के सामने विशाल परटोले, कौन किसके पर काटेगा? आगे निकले, टर्न किया है ऑन साइड में, स्क्वायर लेग क्षेत्र में। और जबरदस्त फील्डिंग का जो स्टैंडर्ड है वो गजब का है। 2 बल्लेबाजों को रन आउट होते हुए हमने देखा है, अच्छे कैचेस देखने को मिले हैं बापगांव द्वारा। दोनों भी टीमें हार मानने के लिए तैयार नहीं है। आखिरी गेंद पर क्या नतीजा निकलेगा या फिर सुपर ओवर? 1 गेंद शेष है, 2 रन चाहिए और स्ट्राइक। सबसे अच्छी बात है इताड़ी टीम के लिए कि एक ऐसे बैट्समैन के पास है जिन्होंने अभी तक इस मैच में सबसे बढ़िया बैटिंग की है। रितेश इज ऑन स्ट्राइक। बिल्कुल बिल्कुल, आणि आता शेवटच्या चेंडूवरती मात्र या सामन्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर जरूर हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. कधी झुकला या इताडी संघाच्या बाजूने, कधी झुकला या मेहर 11 भापगाव संघाच्या बाजूने. कुणाल आम्ही तर नेहमीच न्यूट्रल असतो. आदत हो गई है। आप यदि धड़कनें चेक करनी है तो दर्शकों के दिलों की धड़कनें चेक कर दीजिएगा। 1 गेंद 2 रन, दिलों की धड़कनें तेज कर देने वाला हाई वोल्टेज मैच। इताड़े बनाम बापगांव। ओमकार अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए, स्ट्राइक पे एंड पर रितेश, एक छक्का जड़ा है। 12 पर बैटिंग करते हुए 6 गेंदें खेली है, लेकिन अब जो शेष है वही तो विशेष है। जरूर जरूर, आजच्या दिवसाचे सर्वात रोमांचक सामना. 1 बॉल 2 ची गरज. हो, इथे फटका पाहू शकाल, समोर ड्राईव्ह केला, सिंगल धाव कंप्लीट. लॉंग ऑफ द पिल्लर चेंडूवरती आलाय. रनआउटची संधी आणि हा निर्णय आता पोहोचवला टीव्ही पंचांकडे. जर शेवटच्या क्षणाला जर इथे विकेट आली तर सामना टाय होणार, आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर राहणार. जर इथे जर बॅट योग्य वेळेवरती ग्राउंड झाली असेल तर मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी जानू स्पोर्ट इताडे. डिसिजन पेंडिंग. क्या थोड़े से दूर रह गए हैं, रिप्ले में हम देख रहे हैं, या फिर सही समय पर विशाल का बल्ला क्रीज में आ गया है? फैसला टीवी अंपायर करेंगे। इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय जानू स्पोर्ट इताडे. म्हणजे तुला नाही वाटत की फिल्डिंग तर चांगल्या प्रमाणात झाली होती, परंतु फेकी थोड़ी संत आली, वाइड आली. नहीं, थ्रो भी मुझे लगता है इतना भी खराब नहीं है, लेकिन आप दोनों को देखिए, बॉलर को देखिए और फील्डर को देखिए, वो कितने दूर खड़े हैं। स्टंप्स के बिल्कुल नजदीक रहते वहां पर, तो वहां से भी वो गेंद को गैदर करके मुझे लगता है कि बैटर को आउट कर सकते थे। लेकिन अब ये सब अगर मगर की बातें हैं, और मगर जो है वो इताड़ी टीम में है, उनकी टीम जीत चुकी है।
बिल्कुल बिल्कुल, अगर मगर को जगह नहीं है, चला दोन्ही टीम्स विनंती करतोय आपण टॉस